शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। तसेच जमलेले मान्यवर उपासक उपासिका यांना प्रकाश मांडणीबद्दल बोलायचं म्हटलं तर शुभेच्छा देणारच आहे। समाज कार्य करायला पण धाडस लागतं, पैसे खर्च करावे लागतात। कुठली पण गोष्ट करताना माणसाचं धाडस पाहिजे। बरेच लोक पैसेवान असतात। आमच्या भावाने समाज कार्यक्रम भरपूर भाव घेतलेला। माणसं म्हणतात पैसे आहेत मग त्याला पण धाडस लागतात। समाजसेवा करायची म्हटलं तर धार्मिक काम करायचं म्हटलं तर असंच आमच्या भावाने आमच्या वडील पण समाज कार्य करत होते। त्यावेळेची परिस्थिती आपली नाजूक होती। आता आम्हाला असा एक आनंद वाटतो की आमच्या भावाने मोठं समाज कार्य केलं आणि तो करणार आहे। एवढंच बोलून प्रत्येकाने जागृतीने आपलं समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे, केलं पाहिजे थोडं ना थोडं तर। एवढंच बोलून मी जयप्रकाश मानेला शुभेच्छा देते। या ठिकाणी जयप्रकाश माने दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणारे स्टेजवरील सर्व मंडळी, त्याचबरोबर उपस्थित सर्व नातेवाईक, पाहुणे मंडळी, ग्रामस्थ, आज जयप्रकाश माने दादांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय अतिशय एक आनंददायी वातावरणामध्ये। आणि दादांना शोभेल अशा पद्धतीचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय। आज दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक सामाजिक कार्याची खरोखर तळमळ असणारा हा माणूस आहे। आज महाराष्ट्रभर आम्ही फिरत असतो, अनेक खेड्यापाड्यामध्ये जात असतो, परंतु दादासारखी फार अत्यंत कमी प्रमाणात माणसं आम्हाला बघायला मिळतात। आणि दादा निश्चितच आपली भूमिका या गोगावसाठी एक प्रेरणादायी अशा पद्धतीचे ठरेल। आपलं काम देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे। आपल्याला गोगावपुरतं न जोडता या पंचक्रोशीतील लोकांचे एक आधारस्तंभ म्हणलं तर काय या ठिकाणी वावगं ठरणार आहे। आज अनेक मित्र आमचे या ठिकाणी भेटत असतात मला सांगली जिल्ह्यामध्ये। आज दादा आपला उल्लेख आवर्जून तिकडं लोक काढत असतात। आयला आमच्या समाजात देखील दादासारखा एखादा माणूस जन्माला यावा अशा पद्धतीचं एक दादांचं सामाजिक काम अशा पद्धतीनं लोकांना एक प्रेरणादायी आहे। निश्चितच इथून पुढच्या कालखंडात देखील दादा जिथं जिथं सामाजिक काम आपण कराल त्या ठिकाणी आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी आहे
एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचबरोबर नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचा जिल्हाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं व गोगाव माझ्या पूर्ण परिवाराच्या वतीनं आणि गोगाव मान्य परिवार ग्रामस्थांच्या वतीनं दादांना या ठिकाणी मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आदरणीय या स्टेजवर असणारे दादा भावके दादा मदन दादा समोर सुद्धा सर्व प्रतिष्ठित मंडळी बसलेली आहे. आता सर्वांना स्टेज देता येणार नाही, परंतु समोर बसलेली सर्व मान्यवर मंडळी आहेत आणि पश्चिमेच्या बाजूला सुद्धा तरुण वर्ग ग्रामस्थ जे आदरणीय प्रकाश माने दादा यांच्यावर प्रेम करणारी ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे. विशेष नियोजन या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं एक निमित्त वाढदिवसाचं आहे, परंतु एखादी व्यक्ती आपल्या समाजासाठी गावासाठी विशेष काम करते तेव्हा ग्रामस्थांनी आणि भागातील लोकांनी त्याची दखल घ्यावी आणि आपण सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन कार्य करावं, ज्यामुळं दादांना शक्ती येते पुढे जाण्याची. दादाचं कार्यक्षेत्र कसं पाहिलं तर मुंबईला होतं, पण त्यांनी ठरवलं की आपल्या गावात जायचं. गावामध्ये काही समस्या आहेत, त्या समस्या शासन दरबारी मांडायच्या. शासन दरबारी मांडताना जर पाठीमागं माणसं असली तर शासन त्याची दखल घेतो. एकदा मनुष्य जाऊन काही दखल शासन घेत नाही, मंत्री घेत नाहीत, आमदार घेत नाही. तेव्हा या गावातली सर्व ग्रामस्थ मंडळी दादांच्या मागे राहिली. दादांनी ठरवलं शैक्षणिक असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल तर हा शासन स्तरावरच्या माणसांचं सहकार्य घेऊन उत्तम प्रकारे पार पाडायचं असं त्यांनी ठरवलं. आम्हाला ती हाक दिली. त्यांनी सांगितलं की तुम्ही वयोवृद्ध माणसं आहात, अनुभव तुमच्या पाठीशी आहे, मी काम करतो, फक्त तुमचा पाठिंबा, तुमचं सूचना आम्हाला असू द्या. आणि दादांच्याकडे विशेष गुण म्हणजे नम्रता आहे. प्रत्येकाला फोन करणार, मुंबईवरून आल्यानंतर बोलणार. मुंबईतून सुद्धा ज्या कार्यालयाची काम आहे त्या कार्यालयाशी मुंबईमधनं फोन करून या गावच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर करण्याचं काम दादा करतात. खरोखर कौतुक करण्यासारखं आहे की या गावामध्ये पाण्याची योजना होती आपल्या समाजासाठी, वेगळी विहीर काढली, पाईपलाईन केली. त्यानंतर शाळेमध्ये आम्ही शिक्षक असून या शिक्षकांना मदत करायची म्हटलं मराठी शाळेमध्ये, तर त्या दादांनी सांगितलं की कॅम्प्युटर लॅपटॉप द्यायचा. तर लॅपटॉपचं काय म्हणाले की मी निम्म पैसे घालतो आणि गावातल्या लोकांनी देणगी देऊन लॅपटॉपला निम्म पैसे घाला. मुद्दामून उल्लेख करतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये लॅपटॉप वापरून मुलं नवीन ज्ञानाकडं पुढं जायला पाहिजे असा ध्यास घेतला दादानी आणि आम्ही लॅपटॉपसाठी पैसे गोळा केले, लॅपटॉप घेतला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आनंदाश्रू मला आले की त्या ठिकाणी दादानी सांगितलं की हे सगळे पैसे परत शाळेसाठी वापरा. मी बळ सांगितलं होतं तुम्हाला मी निम्म पैसे घालणार आहे. तर अशा प्रकारचा लॅपटॉप परत केला. त्या ठिकाणी आता आमच्या या मराठी शाळेमध्ये 1ली ते 7वी वर्ग आहे आणि या ठिकाणी मुलांच्यासाठी कॅम्प्युटर सर्व मुलांना लहान 1लीपासून ते 7वीपर्यंत चालवायला मिळतात. आणि या ठिकाणी दादा आणि बौद्ध समाजातले डॉक्टर अरुण असतील, जगन्नाथ माने असतील, सर्व मंडळी त्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी यावेळेला आणि आंबेडकर जयंतीला मुलांना वह्या वाटप करतात, साहित्य वाटप करतात आणि या ठिकाणी शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळात गेली पाहिजे अशा प्रकारे दिसली. या ठिकाणी परवा दादांच्या समोर बसलो, याच ठिकाणी आता बसलो. या ठिकाणी समोरची बिल्डिंग सगळ्या तयार झालेल्या पाहिल्यानंतर अतिशय आनंद वाटला की खोपटात राहणारी आम्ही माणसं आज बंगला मुंबईमध्ये जशा इमारती आहेत तशा आमच्या गोगामध्ये या सर्व बांधवांनी बांधल्या. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांना दादांनी मार्गदर्शन केलं. तेव्हा अशा प्रकारच्या माणसाची
गरज आहे आणि भगवंतानं अशा माणसाला दीर्घायुष्य दिलं पाहिजे. आमच्या गावातली माणसं त्याला साथ करतीलच, पण दादांनी उत्तरोत्तर अनेक माणसं जोडलेली आहेत आणि ही माणसं त्याला प्रेरणादायी ठरतील आणि प्रेरणादायी ठरो. आणि हे सुखी कुटुंब, सुखी परिवार, त्यांची मुलं, त्यांची सौभाग्यवती दादांना आपल्या कामामध्ये नेहमी साथ देतात आणि अतिशय आनंदाने साथ देतात. विशेष गोष्ट म्हणजे तेव्हा हा छोटा खाली कार्यक्रम आपल्या ग्रामीण भागातला दादाला आमच्या सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा, दीर्घायुष्य लाभो, आनंदी जीवन लाभो आणि या गावाची, या जनतेची सेवा करण्याची शक्ती प्रभूंना त्यांच्याकडे देव, एवढी विनंती परमेश्वराला करून त्या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या स्टेजवरती किंवा समस्त भोगावकरांना त्या वाचून दाखवाव्या किंवा माणसांना त्या बोलून अर्पण कराव्या. पण ते मला असं वाटतं की ह्या वर्षी का होईना माझ्या नशिबी आलेला आहे आणि मी आज त्यांना ज्या 5व्या वर्षीच्या शुभेच्छा मी लेखणी स्वरूपात दिलेल्या होत्या त्याचं मी आज आपल्यासमोर वाचन करून मी त्यांना शुभेच्छा मी त्यांना समर्पित करेन. दिनांक 17 मे भोगावकरांचा आनंदाचा दिवस. निमित्त सुद्धा तसेच काही आहे. गोरगरिबाला मदत करणारे, फक्त गरीबच नाही तर सर्व गरजवंतांना निस्वार्थपणे मदत करणारे. गोगाव हे त्यांचं जणू कुटुंबच आहे आणि त्या कुटुंबातील सर्व, अगदी सर्वजण त्यांचे त्या कुटुंबातील सदस्यच. त्यामुळे गावात जरी 4 राजकीय पक्ष असले तरी ते सुद्धा आपलेच कुटुंब मानणारे सन्माननीय जयप्रकाश माने. 80% समाजकारण आणि 20% राजकारण आपण सर्वांनी ऐकले, किंबहुना अनुभवलं सुद्धा आहे. पण गोगाव गावात अशी व्यक्ती आहे ती फक्त केवळ आणि केवळ 100% ही समाजकारणच पाहते. कारण ही व्यक्ती आहे, व्यक्तीचं तसं कारणच तसं आहे. प्रत्येक धनाढ्य व्यक्ती पहिला स्वतःचा फायदा बघतात, परंतु यांचं तसं नाही. यांनी तर स्वतःला आपणहून समाजकारण वाहून घेतले आहे आणि त्याचा वाव ते कधीही करत नाहीत. कारण आकाशाच्या उंचीला जरी तुम्ही स्पर्श केला तरी पाय नेहमी जमिनीवर असतात, असेच काही या व्यक्तीबद्दल आहे. ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज यांना सर्वसामान्य व विद्वान लोक सुद्धा म्हणायचे की मूर्ती लहान कीर्ती महान, तसेच या व्यक्तीबद्दल व त्यांच्या विचाराची व कार्याची दखल घेताना सर्वजण, मग ते डॉक्टर असतील किंवा इंजिनियर, वकील, उद्योजक, शेतकरी, गोरगरीब, त्यांच्यासोबत नेहमीच असतात. त्यांचं एकमेव कारण म्हणजे त्यांचे विचार आणि त्यांच्या विचारातून निर्माण झालेली समाजसेवा. म्हणूनच हे सर्वजण त्यांना मूर्ती लहान व कीर्ती महान असे संबोधतात. ते स्पष्ट वक्ते आहेत, परंतु आपल्या स्पष्टपणे बोलत असताना समोरच्यांचा मान सन्मान राखूनच बोलतात. मुंबईमध्ये राहत असले तरी गावी त्यांचं लक्ष नेहमी 24 तास असतं. त्याचं कारण असं की आपण सर्वांनी अनुभवलं आहे. त्याचं अगदी मागच्या वेळेचं एक उदाहरण घेतलं तर त्यांच्या समाजामध्ये निर्माण झालेली एकजूट व त्या एकजुटीने केलेला प्रामाणिक प्रयत्न आणि त्या प्रयत्नाने केलेली पाणी संकटावर मात. आज तुमचा वाढदिवस, आनंद भोगावकरांचा. प्रत्येकाच्या मनात आपण एक समाजसेवेचा ठसा उमटवलेला आहे. बाळसिद्धनाथा, आम्ही भोगावकर तुमचे ऋणी आहोत की तुम्ही आम्हाला व भोगावगावची समाजसेवा करण्यासाठी जयप्रकाश नावाचा एक लुकलुकीत तारा दिल्याबद्दल. बाळसिद्धनाथासमोर नतमस्तक होऊन आपला उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या हातून भोगावगावचा विकास व्हावा यासाठी प्रार्थना करतो. आणि या सर्व गोष्टीचा उजाळा देऊन आदरणीय, सन्माननीय, वंदनीय समाजसेवक श्री जयप्रकाश माने साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय माननीय जयप्रकाश माने साहेब यांचा वाढदिवस त्यांनी अतिशय ह्या भोगाव गावात त्यांचा जन्म झाला असला तरी अतिशय खडतर प्रवास, गरिबीचा जो त्यांनी अनुभवला, त्यांना जो अनुभव मिळाला, त्यातून त्यांचं शिक्षण, अर्धवट शिक्षण ते घेऊन मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने तिथं सुद्धा त्यांना संघर्ष खूप करावा लागला हे आम्ही पाहिले, आम्ही बघितलंय. आणि अशी ही व्यक्ती आज वेगळ्या उंचीवर येऊन ठेवली. खरोखर वाशिंदाचे खूप खूप आभार की त्यांच्या आशीर्वादानं आज ही व्यक्ती खूप उंच स्थानावरती गेलेली आहे. आपण उंच गेली जरी असली पण त्याचे पाय जमिनीवर आहेत, त्याचा प्रत्यक्ष अनुभव समोर भोगावर येतात. आजूबाजूच्या परिसरामध्ये पण त्यांचं एक नाव
चांगल्यापैकी झालेलं आहे की घोगाव जयप्रकाश माने कोण म्हणून आवर्जून लोक विचारतात. त्याचं कारण म्हणजे ते केलेली समाजसेवा. घोगावात अनेक त्यांच्याकडून सामाजिक कार्य त्यांनी लावलेलं, शाळेची मदत असो, शाळेला मुलांना घरोघरीपणा मदत असो किंवा घराचं बांधताना त्यांनी केलेली मदत असो, एकरूपता काय असते ते त्यांनी अनेक वेळा दाखवलेलं आहे. माने समाजामध्ये त्यांच्या विहिरीचा जो मागच्या गेल्या वर्षीचा जो त्यांनी एकत्र करून जो विहिरीचा प्रश्न सोडला की लोकवर्गणीतून घोगाव गावात सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच त्यांचा पहिला मान त्यांना मिळतो की त्यांनी लोकवर्गणीतून विहीर बांधली. आणि त्यासाठी खूप त्यांनी म्हणजे अतिशय त्यांना धावपळ करून त्यांनी सारखं ह्यांना भेट त्याला भेट हे करून त्यांनी जो त्या पद्धतीने ते काम पूर्ण केलं त्याबद्दल खरोखर आम्ही त्याचे ऋणी आहोत. त्याचा आदर्श घेऊन आम्ही सुद्धा धुळत समाजामध्ये लोकवर्गातून विहिरीचं आमचं काम पूर्ण होण्याच्या टप्प्यावरती आलेलं आहे. काही गोष्टी अनापूर्त राहिलेल्या त्या आठवड्याभरात पूर्ण होतील. म्हणजे हा त्यांचा मिळालेला आमच्या समाजाला एक आदर्श आहे की ती व्यक्ती काय आहे, त्यांनी दिलेला जो फायदा आहे, जे त्यांनी केलेल्या कामाची पद्धत आहे ती कुठंतरी आम्ही आत्मसात केलेली आहे. आणि ते आत्मसात करताना तो आज आम्ही त्या ह्याच्यावरती येऊन पोचलेलो आहोत की ते सुद्धा एक पाण्याची जी चळवळ असते, पाणी चळवळ, पाणी आज बऱ्याच ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे किंवा काय असतं घोगामध्ये उन्हाळ्यामध्ये जे बेकार अवस्था असते त्यावेळेला जेव्हा पाणी लोकांना मिळतं त्यावेळी त्यांनी पाण्याचे टँकर सुद्धा पोहोचवलेत. अक्षरशः ते रात्रभर थांबून इथं लोकांना पाणी आणून त्यांनी बाहेरून टँकर स्वतः खर्चाने आणून दिलेले आहेत. अशी ही महान व्यक्ती, त्यांचा आज वाढदिवस आमच्या संत रहिदास मित्र मंडळाच्या वतीनं माझं एक वृत्तपत्र आहे दत्तक मुंबई या वृत्तपत्राच्या वतीनं आणि बायशिद प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आपल्यासाठी झाला माझं नियोजन 7चं होतं कार्यक्रम स्टेज प्रोग्राम सुरू करायचा, पण कार्यक्रमाला शोभा जेव्हा येते जेव्हा की लोक जमा होतात, कुठलाही कार्यक्रम असू द्या तर आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीला थोडासा उशीर झाला, सगळ्यांना जमायला काय आपल्या वैयक्तिक कामामुळे, आणि त्यामुळे कार्यक्रमाला उशीर होत गेला आहे. मला मनोगत व्यक्त करायला सांगितलं आहे, काय प्रत्येक वर्षी तेच तेच बोलायचं आणि तेच तेच करायचं, पण मला परवा दिवशी कळालं की खरंच लोक माझ्याकडे एक वेगळ्या नजरेने बघत असतात. कारण मला परवाच कळालं की माझं लाईफ हे पर्सनल लाईफ राहिलेलं नाही. कारण माझ्या प्रत्येक गोष्टीला उचलून धरलं जातं मीडियाच्या माध्यमातून. मला असं कधी वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात असं पण माझं काय वैयक्तिक आयुष्य आहे की नाही, पण असो, इथून पुढे मी काळजी घेईन. लोक माझ्यावर विश्वास दाखवत आहेत, 100% दाखवत आहेत. पाटील साहेब, मी एकाही व्यक्तीला कारण उंडाळे भागामध्ये ओळखत नाही साहेब. आता तुम्ही आलात तरी मला माहीत नव्हतं की तुम्ही पाटील साहेब आहात. मला रामदादा आहेत, बबनदादा आहेत, किसनदेव आहेत, सगळे आमचे मंडळी आहेत, सगळे साळुंके सर आहेत. त्यांच्यासोबत मी गेल्या 4 वर्षापासून काम करतो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच मी वाटचाल करतो आहे. हां, राजकारण करायला घेतलं, मी राजकारणात उशिरा आलो, अपघाताने राजकारणात आलो. आमच्या लोकांवर होणारा अन्याय मला सहन नाही झाला. लोकांनी गृहीत धरून आमच्याकडून मतं घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून आम्ही अनपेक्षितरित्या राजकारणात उतरलो. तेही आम्ही ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला उतरलो. आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नव्हतं, फक्त आमचं अस्तित्व जाणून द्यायचं होतं. आणि तो अपघात होता की मला राजकारणात यावं लागलं. मी मुळात सामाजिक कामं करणारा, आमच्या रक्तातच मुळात सामाजिक कामं करण्याचा भाव आहे. आम्ही राजकारणाला फार किंमत देत नसतो, पण परिस्थितीनुसार मला त्या राजकारणात यावं लागलं आणि त्या राजकारणानुसार मला वाटचाल करावी लागली. राजकारण करत असताना काही लोक दुरावली गेली, काही लोक जवळ आली, काही लोक राजकारणामध्ये एवढा आपला अजून घोगाव काय त्या पद्धतीने काय वाटचाल करत नाही आहे की राजकारण हे 2 दिवसापुरतं आपण ठेवलं पाहिजे, इलेक्शन पुरतं ते मर्यादित राहिलं पाहिजे. इलेक्शनला फार मोठी आपापल्या परीने विरोधकाला ते लढण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये तो प्रत्येकाला अधिकार आहे. मला आठवते की आमच्या विष्णू अण्णांच्या वेळेस किंवा दलू मास्तरच्या वेळेस, बाबुराव शेवाळे यांच्या वेळेस, यावेळेसचं राजकारण हे एकाच रात्रीपुरतं असायचं. पण आता काय होतंय की ह्या 2014च्या इलेक्शन नंतर 19च्या इलेक्शनपर्यंत तीच गत. तर हे कुठेतरी थांबणं अपेक्षित आहे आणि मी वाटचाल त्याच माध्यमातून करतोय की मला राजकारण घोगावमधलं
हे जे द्वेषाचं राजकारण आहे हे मला संपवायचं आहे. संपूर्ण समाज, संपूर्ण गाव, संपूर्ण तरुण वर्ग हा माझाच वर्ग आहे. मी त्यांच्यासाठी काय करू शकतो ही एक भावना ठेवून मी असतो नेहमी, आणि त्या भावनेतूनच मी माझं काम करत असतो. माझे नातेवाईक असतील, माझे सगळे मित्रमंडळी असतील, माझ्या परीने त्यांच्यासाठी काय करता येईल हा जास्तीत जास्त प्रयत्न करू. ते मला काय देतात हा विचार कधी केलाच नाही, पण मला काय करता येतं आहे त्यांच्यासाठी ही मी भावना ठेवून नक्कीच माझा वाटचाल करत राहील. आणि आता बराच वेळ झाला आहे, कारण पुढचा स्टेज प्रोग्राम पण आहे, त्यामुळे मलाही बरं वाटत नाही आहे की आपल्या सगळ्यांना त्या बाबतीत, कारण बाहेरची बरीच मंडळी आलेली आहेत, नातेवाईक आहेत, सर्वांना घरी पण जायचं आहे, रात्रीच्या कार्यक्रमाचा आनंद पण लुटायचा आहे. पण एक मात्र सांगतो की खरंच मी फक्त हे पैसे उधळण्याच्या कारणानिमित्ताने करत नाही आहे. मला फक्त लोकांना, माझ्या आया बहिणी या घोगामध्ये राहणाऱ्या आहेत, माझ्या ह्या सगळ्यांना कुठेतरी दोन घटका एक मनोरंजन मिळावं. असे स्टेज प्रोग्राम कुठे होत नाहीत. आपण टी व्ही 24 तास बघत असतो, पण असे स्टेज प्रोग्राम आहेत, अशी ही कलाकारी जी आहे ती आपल्या घरच्या लोकांना बघायला मिळत नाही. आणि तोच एक उद्देश ठेवून मी हे कार्यक्रम लावतो आहे. आणि फक्त त्याच्या पाठीमागचा हेतू फक्त हाच असतो, त्याच्यामागे कुठलाही दुसरा उद्देश नाही. माझ्या आया बहिणींसाठी तो कार्यक्रम मी माझा समर्पित करतो आणि तेवढ्यासाठीच मी हा कार्यक्रम लावतो. बाकी त्याच्या मागे कुठल्याही प्रकारचं माझं राजकारण नसतं. आता लोकांना वाटत असेल की हा लाखोनी रुपये खर्च करतोय, असं करतोय, तसं करतोय, त्याच्यामधून काय नाही. पण मला तुम्ही जे 2 तास ते आनंद उपभोगतात त्याच्यातून मला जो आनंद मिळतो ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं असतं. आणि ह्या संपूर्ण आज 54वा वाढदिवस साजरा करत असताना माझे धर्मपत्नी जयश्री हिने गेल्या 13-14 वर्षापासून ती माझ्या आयुष्यात 14 वर्षापूर्वी आली. त्याच्या अगोदर माझी पूर्वीच्या पत्नीचं पण नाव जयश्री होती. तिनेही मला त्याच मुलाची साथ दिली. त्याच्यानंतर जयश्री हिनेही मला त्याच प्रकारचं सहकार्य केलं, किंवा मी जो काय आज उभा आहे त्याच्या पाठीमागचं सर्व श्रेय मी जयश्रीला देतो. कारण ती नसती, तिचा जर मला समाजसेवा करण्याचा जर साथ नसती तर नक्कीच मी हे करू शकलो नसतो. आणि म्हणूनच मी ह्या सर्व गोष्टीचं सर्व श्रेय मी जयश्रीलाच देतो. आणि त्याचबरोबर तुम्ही मित्रमंडळी जी आहेत मला नेहमी साथ करत असते. घोगावचा संपूर्ण तरुण वर्ग, काही लोकांच्या मनात कुठेतरी काहीतरी असतं, कुठेतरी कोणाला काय वाटतं की मी स्पष्ट बोलतो, कोणाला काय वाटतं ते मी विचारच करत नाही, कारण मला खोटंच सहन होत नाही. खोटं सहन करण्याची ताकद माझ्यामध्ये नाही. त्यामुळे कदाचित मी समोरच्याला दुखावत असतो, तर ती दुखापत असेल तुम्ही समजून घ्या. ते वेळेनुसार माझं वागणं असतं. आणि तुम्ही सर्वांनी मंडळी, मित्रमंडळी, सर्व माझे नातेवाईक, बहिणी, माझं तरुण मित्रमंडळ सगळं जे आहे, तथागत मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, अध्यक्ष, सर्व माझ्या समाजातील आई बहिणी, संपूर्ण घोगाव गावातून जे तरुण वर्ग सर्व आज मला तुम्ही ज्या पद्धती प्रेरणेने मला या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी जे हे दिलं, प्रेम दिलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा मी आभारी आहे. आणि आपण आता याच्यानंतर केक कापू. केक कापल्यानंतर एक स्नॅक्स मी ठेवलेला आहे, ते त्याचा आस्वाद घेऊन नंतरच जावं असे मी विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द संपतो. जय महाराष्ट्र, जय.
तर आहे त्या की आठवणीत राहते त्या का लहानपणी आई वारली आणि होती ती आपली इथंच असे चुलत्या मालत्या आपल्या सहकार्य करत होत्या त्या बोलवत होत्या त्या तास आपलं चालत जरा मोठा झाला मग गेला आपला मुंबईला आपला सगळं करत करत शिकला कुठं कुठं हाय आपला आता काय करतोय आपला जागोजाग वाटतंय की आम्हाला आता आमच्या घराण्यात कुणी एवढं हे केलंच नाही त्यानं केलं करून दाखवलं आपलं गावाला तरी सगळ्या करते ती आम्हाला समाधानी वाटते लहानपणच्यानं आई लहान असतानाच आई वारली त्यांनी दुसरी बायको केली म्हणजे तिचीच बंद केली होती आपली सांभाळी थोडे दिवस पुन्हा पोरं लागली तीच की आपली ह्याला पुन्हा ते गेलं मुंबईला मुंबईत कामाला लागलं झालं लग्न केलं आम्हाला आनंद वाटतो त्यांचा ते हिरीचं काम त्याने केलं त्याने सगळ्या समाजाला शांततेत ठेवलं पाण्याची समस्या पाण्याची ही केली सोय त्याने आम्हाला लांबनं पाणी आणायला लागत होतं बरोबर खाली जायचं टाळगावच्या ह्याला शिवलांतनं पाणी आम्ही आणत होतो आता त्यांनी आपली पाण्याची त्यांच्या चुलत्याने सोय केली त्या आधी हिर काढली आता आणि पाण्याची सोय त्यांनी चांगली केली हॅलो या ठिकाणी श्रीफळ वाढून कार्यक्रमाला सुरुवात होत आहे माने साहेब हे स्टेजचं उद्घाटन करत आहेत भूमिपूजन करत आहेत आणि स्टेजचं उद्घाटन होत आहे कृपया टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे स्टेजचं उद्घाटन होत आहे या ठिकाणी कार्यक्रम चालू होत आहे हॅलो हॅलो प्रकाशजी माने साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा राजेश भावके हे श्रीफळ शाल देऊन करत आहेत त्याचा त्यांनी स्वीकार करावा यांच्यातर्फे माने साहेबांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा इंडियासाठी गोल्ड मेडल मिळालेल्या ह्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या यांच्यासाठी सॉरी हो ना मुलींकडून पण तो बहुमान मिळतो हा फार तो म्हणजे भाग्याची गोष्ट वैशाखी पूर्णिमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा शांती दूताच्या वैभवशाली जाऊनिया अशमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा
गौतमाचा हो प्रथम नमो गौतमा
छाती ठोके ही सांगो जगाला असा विद्यवाडे होणार नाही. छाती ठोके सांगो जगाला छाती ठोके सांगो जगाला असा विद्यमान होणार नाही. कोणी झालाच कोणी झालाच कोणी झालाच विद्यमान मोठा बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोके सांगो जगाला. चतुर भरण्याची जिरबोली बसती दीन दुबयाची ओढबोली सोसती चतुर भरण्याची जिरबोली बसती. कधी हरला कधी हरला कधी हरला गंगाची कुस्ती कधी हरला गंगाची कुस्ती असा पहिलवान होणार नाही. छाती ठोके सांगो जगाला छाती ठोके सांगो जगाला छाती ठोके सांगो जगाला असा विद्यवाडे होणार नाही. आज साजर तुझ्या भरले बचाले राज याले भैरव त्यालाच साजर. कुबेरा नाही कुबेरा नाही कुबेरा नाही बाट विलास कुबेरा नाही बाट विलास असा धन्यवाद होणार नाही. छाती ठोके सांगो जगाला छाती ठोके सांगो जगाला असा विद्यमान होणार नाही. कोणी झालाच कोणी झालाच कोणी झालाच विद्यमान मोठा बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोके सांगो जगाला छाती ठोके सांगो जगाला छाती ठोके सांगो जगाला असा विद्यमान होणार नाही. तू रूबरू आ गई धड़कने दे तहाशा तड़पने लगी. कितने लोगों ने ये गाना सुना है? हाथ उठाएंगे सबने, तो गाने में मजा आएगा. ऐसे लहरा के तू रूबरू आ गई ऐसे लहरा के तू रूबरू आ गई धड़कने दे तहाशा तड़पने लगी धड़कने दे तहाशा तड़पने लगी. ऐसे लहरा के तू रूबरू आ गई ऐसे लहरा के तू रूबरू आ गई धड़कने दे तहाशा तड़पने लगी धड़कने दे तहाशा तड़पने लगी. तीर ऐसा लगा तीर ऐसा
नजर से मिलाई मजा आ गया मेरे रश के कमर तूने पहली नजर मेरे रश के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया जब नजर से मिलाई मजा आ गया जब नजर से मिलाई मजा आ गया पीर गए साजन दर्द गए साजन पीर गए साजन दर्द गए साजन जब तुझे ही मजा आ गया मेरे रश के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया अच्छा लग रहा है आप लोगों को गाना ताली में सबको पीछे वाले इधर चाची लोग जो है आंटी लोग आइए सबको तक देना है इधर भी जो खड़े हैं 1 2 3 4 सुनो रे संगी मर ये मेरा है कुछ भी नहीं है आगे तुम्हारे कुछ भी नहीं है आगे तुम्हारे आज से दिल पे मेरे राज तुम्हारा
तेव्हापासून ज्या मनाच्या तळमळीने आपल्या घोगाव गावामध्ये पोहोचलो ते आमचे कलाकारांचे लाडके आणि तुम्हा सर्वांच्या गावचे सुपुत्र आदरणीय जयप्रकाशजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी इतका देखणा सोहळा, एवढं भव्य दिव्य रंगमंच आणि एवढ्या मोठ्या या लाईट्स आणि ही सगळी साऊंड आणि तंत्र योजना ही या ठिकाणी त्यांनी आम्हाला सुसज्ज करून दिली, त्याबद्दल आम्ही कलावंत त्यांचे शतशः आभारी आहोत। त्यांनी दिलेल्या या छोट्याशा संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू। मी तुम्हा बांधवांना मनापासून विनंती करते की बरेच जण उभे आहेत या ठिकाणी आसनाची व्यवस्था केली आहे, तुम्ही बसलात तर फार आनंद होईल। कार्यक्रम आपला हा सगळा बहुजनांच्यावर आधारित आणि मिक्स तुम्हाला जो जसा लोकनृत्य, लोकगीत, शाहिरी, जलसा, पोवाडा या ठिकाणी आपल्या मनोरंजनासाठी सादर होणार आहे, तेव्हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय आहे। पूर्ण कार्यक्रम झाल्याशिवाय कोणी जाऊ नका। तुमच्या सेवेसाठी, तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही मुंबईहून या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्हा सर्व टीम तर्फे आणि जयप्रकाशजी माने यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते आणि या ठिकाणी दिलेल्या आमच्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू। व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिवा ज्योतिबा महात्मा फुले, संत कबीरदास, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा या महापुरुषांनी, या महामानवांनी आपल्या भारताचा इतिहास घडवला। आपण या सर्वांचं स्मरण करूया। शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीचे दोन महान आहेत। पराक्रम हे शिवरायांच्या सौंदर्याचे प्रतीक होते, तर प्रज्ञा ही महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौंदर्याचे प्रतीक होते। शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती, शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती, तर महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी लाखात देखणी। दोन्हीही धारदार होत्या, दोन्हीही धारदार होत्या। शिवरायांच्या तळपत्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं, शिवरायांच्या तळपत्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं आणि त्याच स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक चवदार तळ्यावर। दोघांच्याही आजोबाचं नाव मालोजी आहे का? दोघांच्याही आजोबाचं नाव मालोजी, एक शहाजी मालोजी, एक रामजी मालोजी। दोघांचेही वडील सुभेदार, एक शहाजी सुभेदार, एक रामजी सुभेदार। एकाच्या मुलानं हाती घेतली तलवार आणि एकाच्या मुलानं हाती घेतली लेखणी आणि झाला या देशाचा शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि हा मानाचा मुजरा। आदरणीय ढोलकी सम्राट राजाभाऊ जाम सांडेकर मुंबई आणि त्यांचे चिरंजीव जॉली दादांचे जावई बापू लीलाधर जाम सांडेकर यांच्यासाठी एकदा जोरदार जोरदार क्या बात है। समग्र क्या बात है। चला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली। ही काळाची गरज होती आणि महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी हाती लेखणी घेतली। ही देखील काळाचीच गरज होती आणि म्हणूनच आम्हाला दोघेही वंदनीय आहेत। तलवार की वार से कट कट के गिरते गए दुश्मन, कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन। शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया। तो कलम चलाकर मेरे भिवा ने सारे जुल्म को ही मिटा दिया, सारे जुल्म को ही मिटा दिया। कुलपति छत्रपति भोसलेजी, कुलपति छत्रपति भोसलेजी, बराची जागरा फरी होशार, वीर तू बराची जागरा फरी होशार, वीर तू बराची जागरा फरी होशार। देऊन जगाला प्रताप नवा, देऊन जीव इथं गेला तो जीव, तो हाताचा सिंहाचा छावा। हा जिजाईचा तो शिवा, जिजाईचा तो शिवा, भीमाईचा जिजाईचा तो शिवा, भीमाईचा जिजाईचा तो शिवा, भीमाईचा क्या बात साली 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला। इंग्रज देश सोडून गेले आणि आपली भारतभूमी गुलामगिरीतून मुक्त झाली। आपल्या भारत देशाला आझादी मिळाली, परंतु आपल्या भारत देशातील दीन दुबळ्यांना, गोरगरिबांना आणि बहुजनांना खरोखर जर कोणी आझादी मिळवून दिली असेल तर ती महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना। ही त्या भूमिपुत्राला मिळालेली दुसरी आझादी होय। और इसलिए जरा गौर से सुनिए, और इसलिए यकीनन अगर मेरे भीम न होते तो ये आजादी न होती, यकीनन अगर मेरे भीम न होते तो ये आजादी न होती। बात मेरे बाबा की मान लेते तो देश की आज ये बर्बादी न होती। चली आई है वो आजादी बन के दुल्हन, चली आई है वो आजादी बन के दुल्हन, मगर कैसे पूछो, मगर कैसे मेरा भीम अगर दुल्हा न होता तो ये शादी न होती, ये शादी न होती। नकार भारता से अंडे, नकार भारता से अंडे, जानदार आजा मुझे नटवीले, जानदार आजा मुझे नटवीले, जानदार आजा मुझे नटवीले। सारा जगीला सागरवा, राहुल्या प्रतापनवा, गंगाते सिंहाचा प्रवाह पतित न होता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याची जिद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती। अत्तदीप भव हा 2500 वर्षापूर्वीचा महामंत्र त्यांनी सार्थ करून दाखवला। बहुजन कष्ट करणाऱ्यांच्या जीवनातील माळरान त्यांनी आपल्या श्रमानं, घामानं आणि कष्टानं फुलवलं आणि अवघ्या विश्वाला दिपवलं।
ज्योतिबा महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानून त्यांनी केलेलं कार्य पुढे जोमानं चालू ठेवलं. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. बहुजन समाजाची संक्रमण अवस्था घडवायची असेल तर आजच्या तरुण पिढीनं हे दूध प्यायलाच हवं. और इसीलिए जरा गौर से सुनिए, और इसीलिए आसमान की ऊंचाई और सागर की गहराई का कोई सौदा नहीं हो सकता. आसमान की ऊंचाई और सागर की गहराई का कोई सौदा नहीं हो सकता. बन जाएंगे लाखों हजारों नेता, बन जाएंगे लाखों हजारों नेता, लेकिन मेरे बाबा साहब जैसा दूसरा कोई पैदा नहीं हो सकता, दूसरा कोई पैदा नहीं हो सकता. का थांबवलं द्यायचं चालू करायचं मध्ये छान वाटतं जरा इंटर लाईट ठेवला. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील कुठल्या एका समाजासाठी नाही तर अखंड भारतवासियांसाठी अनमोल असं कार्य केलं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही बोलावंसं वाटतं की मनुवाद कितना भी उछलने दो, मनुवाद कितना भी उछलने दो, संविधान इस देश का इलाज रहेगा. ना कौन सा कायदा रद्द होगा, ना कौन सा कायदा बदलेगा. फिर चाहे गांधी हो या मोदी, फिर चाहे गांधी हो